प्रकरण 1 समरूपता या प्रकरणाचा आपण भाग 1 चा व्हिडिओ याच्यापूर्वी आपण अपलोड केलेला आहे, तो पाहिला असाल। त्यामध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी संबंधित 4 गुणधर्मांचा आपण विचार केलेला होता। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी संपदा क्लासेसचे यूट्यूब चॅनल ओपन करून सबस्क्राइब करून ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील। तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी देखील तुम्ही सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील। हे व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअरही करू शकता, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचा लाभ घेता येईल। अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पहिल्या व्हिडिओचा लाभ घेतलेला आहे। आपण मराठी माध्यम, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम तिन्ही विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करत आहोत। आपल्याला आता प्रकरण 1 समरूपता या प्रकरणामध्ये भाग 2 चा आपण विचार करायचा आहे। भाग 2 मध्ये आपल्याला महत्त्वाचे 2 प्रमेय आपण घेणार आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे त्याचे व्यत्यास आपल्याला पाहायचे आहेत। यामध्ये सुरुवातीला महत्त्वाचे जे प्रमेय आपण बघणार आहे त्याला आपण म्हणतोय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। या प्रमेयाचा परीक्षेला प्रमेय लिहिण्यासाठी म्हणून विचारलं जाते, त्याचबरोबर उदाहरणं सोडवण्यासाठी याचा आपल्याला वापर होतोय किंवा अन्य प्रमेय जे आहेत ती सिद्ध करण्यासाठी याच प्रमेयाचा वापर होतोय। प्रमेयाचं जे विधान दिलेलं आहे ते विधान अशा पद्धतीने आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। आता जेव्हा आपण कोणतेही प्रमेय लिहितोय, इयत्ता 9वी मध्ये आपण त्याचा सराव केलेला आहे। प्रमेय लिहित असताना जर पासून तर पर्यंत जे वाक्य आहे आणि तर नंतरचं वाक्य आहे असं 2 भागामध्ये त्याची विभागणी करतोय। 9वी मध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये यालाच आपण सशर्त विधाने असं म्हटलेलं होतं। ही जी विधाने जर तरच्या स्वरूपात आपण ती लिहिलेली असतात। जर पासून तर पर्यंतचा भाग यालाच आपण पक्ष असं म्हणतोय आणि तर नंतरचा जो भाग आहे त्याला आपण साध्य असं म्हणतोय। कोणतेही प्रमेय लिहित असताना पक्ष आणि साध्य आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। पक्ष याचाच अर्थ दिलेली माहिती। मग आपण जर समजा या विधानात विचार केला तर या पद्धतीने असं विधान वाचू शकतो आपण, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल। इथपर्यंतचे वाक्य जे आहे ते आपलं पक्ष म्हणून त्याचा वापर करता येईल। वाक्य काळजीपूर्वक जर आपण वाचलं तर त्याच्या आधारे 2 गोष्टी आपल्याला निश्चित करता येतील। एक म्हणजे तुम्हाला आकृती काढता येईल आणि त्या आकृतीच्या आधारे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पक्ष लिहिता येईल। आणि नंतरचे विधान आपण वाचलं तर ते साध्य या पद्धतीने आपण विचार करू शकतोय। याच्यात या विधानात काय सांगितलेलं आहे, कोणतेही प्रमेय सोडत असताना पहिल्यांदा ते काळजीपूर्वक वाचा, जे तुम्हाला काय दिले हे लक्षात येईल आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याचं पक्ष लिहून साध्य लिहून गरज लागली तर रचना आणि त्याच्यानंतर सिद्धता या पद्धतीने घेतोय। त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढणं गरजेचं आहे। एका बाजूला म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू असतात, त्यापैकी कोणती एक बाजू तुम्ही निश्चित करायची, त्याला एक समांतर रेषा आपण काढायची आहे। म्हणजे त्रिकोण घेणं, एक बाजू निश्चित करणं आणि त्या बाजूला समांतर रेषा आपण काढायचं आहे। त्याचबरोबर काढलेली ही रेषा उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदते। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काढलेली रेषा इतर बाजूंना भिन्न बिंदू छेदते हे दाखवायचं आहे। हेच आपण पहिल्यांदा आकृतीचा एक क्रम लावून घेतला। एक त्रिकोण काढणं, उदाहरणार्थ इथे समोर बघितलं तर त्रिकोण ABC काढलेला आहे। कोणताही तुम्ही त्रिकोण घेऊ शकताय। जेव्हा विधान दिलेलं असतंय त्यावेळी तुम्ही या ठिकाणी नावं कोणतीही घेऊन तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकताय। पण जर त्यांनी आकृती दिलेली असेल तर त्या आकृतीच्या नावाप्रमाणेच आपण त्याचं जे काय असेल ती सिद्धता लिहिणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण त्रिकोण ABC घेतलेले आहे। या त्रिकोण ABC मध्ये एक बाजू BC ही निवडलेली आहे आणि याला रेषा L ही समांतर काढलेली आहे आणि त्याचबरोबर ही काढलेली रेषा बाजू AB ला P मध्ये तर बाजू AC ला Q मध्ये छेदते। हेच फक्त शब्दात लिहायचं आहे। म्हणजे त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC आणि रेषा L ही बाजू AB ला P मध्ये तर बाजू BC ला Q मध्ये छेदते। एवढंच विधान आपण लिहिलं की तेच आपलं पक्ष होतंय। पक्षामध्ये लिहिले त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC आणि रेषा L ही बाजू AB आणि AC ला अनुक्रमे P आणि Q मध्ये छेदते। साध्य काय सांगताय, पक्ष लिहिल्यानंतर साध्य काय, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। प्रमाण हा शब्द महत्वाचा आहे। प्रमाण म्हणजे काय,
तर इयत्ता 9वी मध्ये आपण पाहिले होते किंवा अगदी 6वी पासून आपण या शब्दाचा अर्थ वापर करतोय. प्रमाण याचा अर्थ काय? उदाहरण समजा आपल्याला 4 संख्या दिलेल्या असतील, ABCD या 4 संख्या प्रमाणात आहेत. आपण याचा अर्थ काय की जेव्हा संख्या प्रमाणात असतात तेव्हा लिहिताना आपण असं लिहितोय A/B बरोबर C/D. म्हणजे ज्याचा अर्थ आपण पहिली संख्या भागिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या भागिले चौथी संख्या, म्हणजे पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या 2 संख्यांचं गुणोत्तर सारखं आपण दाखवतोय. याचाच अर्थ असा आहे की त्या संख्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून इथं आपल्याला काय करायचंय, इथं आपल्याला ह्या 4 संख्या कोणत्या आहेत तर 4 संख्या नाही आहेत. तर आपण ही काढलेली ही जी रेषा आहे समांतर रेषा, याच्यामुळं AB या रेषाखंडाचे 2 भाग झालेले आहेत आणि AC या रेषाखंडाचे किंवा बाजूचे 2 भाग झालेले आहेत. हे आपले टोटल 4 भाग होतात आणि हे आपणाला यांचं गुणोत्तर समान लिहिलं की याचा अर्थ आपलं साध्य असणार आहे. म्हणजेच काय, गुणोत्तर याचा अर्थ भागाकार हे आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजे हे 2 भाग म्हणजे AP भागिले PB बरोबर आपल्याला लिहायचं आहे AQ भागिले QC असं आपण लिहिलं तर याचा अर्थ हे प्रमाण निश्चित होते. आणि म्हणून आपल्याला साध्य लिहिताना AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC हे आपलं साध्य झालं. आता सिद्धता लिहायचं असेल तर गरज लागली तर रचना आपल्याला करायला लागते. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय, भाई रचना तेवढी लक्षात ठेवायचं आहे. B आणि Q हे आपण जोडून घेतोय आणि C आणि P हे जोडलेलं आहे. म्हणजे त्या रचनेमध्ये उल्लेख करा रेख PC आणि रेख BQ आपण काढलेला आहे. हे काढल्यानंतर आपल्याला सिद्धता लिहिण्यासाठी एक आपल्या सोयीनुसार क्रम लावायचा, म्हणजे आपल्याला ते अवघड जात नाहीये. अनेक विद्यार्थी प्रमेय पाठ करतात, प्रमेय पाठ करायची काही गरज नाही. हे आकृतीच तुम्हाला सर्व काही सांगते, त्यानुसार फक्त त्याचं उत्तर आपण म्हणजे सिद्धता आपण पूर्ण करायचंय. तर आपल्या सोयीनुसार आपण काय करूया की क्रम लावून घेऊया, म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. तर आपण या ठिकाणी की जे साध्य करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या AP रेषाखंड, PB रेषाखंड, AQ आणि QC म्हणजे हा पहिला, हा दुसरा म्हणूया आपण, हा तिसरा आणि चौथा, हे जे 4 रेषाखंड दिसतात, ह्या 4 रेषाखंड हे कोणत्या तरी त्रिकोणाच्या आपणाला पाया म्हणून वापर करायचे. म्हणजे हे दोन्ही पाया असतील असे त्रिकोण निश्चित करायचे, हे दोन्ही पाया असतील असे दोन्ही त्रिकोण निश्चित करायचे. मग त्यासाठी तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे की जर मला यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर याच्याशी संबंधित हा आपण लहान त्रिकोण घेऊ शकतोय, याला आपण त्रिकोण नंबर 1 म्हणूया. म्हणजे APQ हा लहान त्रिकोण 1 नंबरचा. नंतर जर मला हा पाया घ्यायचा असेल तर मी हा त्रिकोण निश्चित करू शकतोय, म्हणजे त्रिकोण BPQ हा दुसरा त्रिकोण आपण विचारात घेऊया. आणि जर मला AQ पाया पाहिजे असेल तर मी हाच त्रिकोण पहिला निश्चित करू शकतोय, तेव्हा वेगळा घ्यायची काही गरज नाही, कारण त्रिकोणाला 3 बाजू असतात, मी कोणतीही बाजू पाया मानू शकतोय. त्यामुळे आपण हे येण्यासाठी हा पाया विचारात घेऊया, हा त्रिकोण घेऊया आणि त्याच्यानंतर याला आपण त्रिकोण 3 देऊया. म्हणजे हा पाया आपण जर निश्चित करायचा असेल तर, म्हणजेच या ठिकाणी हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण, हे 3 त्रिकोण आपण विचारात घ्यायचे आहेत. तर आपल्याला याचं गुणोत्तर काढण्यासाठी मला या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायला लागेल. आणि म्हणून आपण असं करूया की पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे आपल्याला काढायचं आहे. हे काढण्यासाठी नियम काय आपला की जे गुणधर्म आपण जे 4 बघितले होते त्यामध्ये आपल्याला पाया आणि उंची दोन्हीही माहिती पाहिजे. मग आता जर याला मी पाया मानणार असेल तर मला या पायाच्या समोरचा Q बिंदू दिसतोय, Q बिंदू तुम्ही याच्यावर लंब टाकला तर ही याची उंची होईल. म्हणजे तशाच पद्धतीने जर मी हा पाया मांडला तर या ठिकाणी हा त्रिकोण दिसतोय, त्याच्या समोरचा बिंदू Q दिसतोय, Q बिंदू तुम्ही इकडे लंब टाकला तर ही त्याचीही उंची होईल. याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांचा आपण जर पाहिलं तर यांची उंची समान आहे. आणि उंची समान असेल तर आपला दुसरा गुणधर्म असा आहे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. याप्रमाणे आपण विधान 1 तयार करायचं आहे. आणि उत्तर लिहित असताना जे आपण 2 त्रिकोण घेतले, त्रिकोण APQ सिद्धता लिहिताना त्रिकोण APQ आणि दुसरा त्रिकोण BPQ, यामध्ये आपण पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल BPQ बरोबर पहिल्याचा पाया AP भागिले दुसऱ्याचा पाया PB. या पद्धतीने आपण इथे लिहिलेलं आहे समीकरण 1. कारण दोघांची उंची समान आहे म्हणून समान उंचीची. जसं हे लिहिलं तसंच दुसऱ्या बाजूचा फक्त विचार करायचा आहे. यासाठी मला हा पाया आणि हा पाया निश्चित करायचा असेल तर हा आपण पहिला त्रिकोण घेऊया आणि याला आपण तिसरा त्रिकोण असं म्हटलेलं आहे. मग आता इथं देखील करताना पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर हा पहिल्या त्रिकोणाचा पाया भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया.
म्हणजे आता इथेही कारण आपण पाहिजे असेल तर या दोन्हीही पायाच्या समोरचा पी हा बिंदू आहे, इथून खाली लंब टाकला तर दोघांची उंची समान येईल, म्हणून यालाही कारण तेच येईल समान उंचीचे त्रिकोण. म्हणून दुसरं विधान लिहिताना आपण पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया भागिले आपण हा तिसरा मांडलेला आहे इथे या तिसऱ्या त्रिकोणाचा पाया, म्हणजे आपल्यासाठी तो दुसरा विचार घेतला होता पण ए क्यू भागिले क्यू सी. या पद्धतीने आपण ही दोन विधानं तयार करून घ्यायची. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एपी भागिले पीबी असं एक विधान. तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले आपल्यासाठी हा तिसरा त्रिकोण आपण मांडलेला आहे, तिसऱ्याचं क्षेत्रफळ बरोबर ए क्यू भागिले क्यू सी अशी दोन विधाने केला की तुम्हाला साध्य काय करायचं आहे की ही जी दोन समीकरण मिळालेली आहेत याची उजवी बाजू समान दाखवायचं आहे. आणि उजवी बाजू समान दाखवायची असेल तर गणिताचा नियम असा आहे की डावी बाजू समान असायला पाहिजे. याची ही डावी बाजू आहे आणि याची ही डावी बाजू आहे. जर डावी बाजू सारखी असेल तर आपली उजवी बाजू सारखी येणार आहे. आणि मग आपल्याला डावी बाजू सारखी आहे का चेक करूया. आपण जर दोघांचा अंश बघितला तर दोघांच्या अंशस्थानी तेच आहे आणि आपण पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळच घेतलेलं आहे. मात्र दोघांचा छेद आपण बघितला तर या ठिकाणी हा दुसरा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ आहे आणि या ठिकाणी तिसरा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे छेद समान नाही आहे. आपण जोपर्यंत हा छेद समान दाखवत नाही तोपर्यंत यांच्या डाव्या बाजू समान होणार नाहीत आणि डावी बाजू समान जर नसेल तर आपण उजवी बाजू सारखी दाखवू शकणार नाही. आपणाला उजवी बाजू सारखी दाखवायचीच आहे आणि म्हणून आपण डाव्या बाजू ह्या सारख्या दाखवायच्याच आहे. मग दाखवण्यासाठी आपण या दुसऱ्याचं क्षेत्रफळ आणि तिसऱ्याचं क्षेत्रफळ आहे हे समान लिहायचं आहे. लिहिण्यासाठी कारण पण द्यायचं आपण. आणि मग पहिल्यांदा आपण असं करूया की एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू म्हणजे तिसऱ्याचं क्षेत्रफळ. म्हणजे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्याचं क्षेत्रफळ समान दाखवलं याचा अर्थ या दोन्ही समीकरणांची डावी बाजू सारखी झाली. पण याला कारण द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण काय करायचं आहे बघा की आपण जर समजा जे आपण पहिल्या विभागामध्ये जे चार आपण गुणधर्म बघितले होते ते चार पैकी जो चौथा जादा गुणधर्म आपण बघितलाय तो या ठिकाणी उपयोग पडतोय. ज्या अर्थी यांचे क्षेत्रफळ समान आपण लिहितोय त्याचा उलट दुसरा अर्थ असा आहे की त्यांचा पाया आणि त्यांची उंची समान असायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण फक्त ते लिखाण करायचं आहे आणि त्यासाठी कारण देत असताना जे दुसरा त्रिकोण आहे तो बी पी क्यू हा दुसरा त्रिकोण आहे आणि तिसरा त्रिकोण जो आहे तो सी पी क्यू या दोन्ही त्रिकोणामध्ये तुमच्या लक्षात येईल पी क्यू ही सामायिक बाजू आहे. त्याला आपण जर पाया मांडलं तर दोघांचा पाया समान झाला जे सामायिक आहे. त्याचबरोबर पी बिंदूतून मी बाजू बीसी वर लंब टाकला आणि क्यू बिंदूतून मी बाजू बीसी वर लंब टाकला तर रेषा एल ही बाजू बीसी ला समांतर असल्यामुळे दोघांची उंची सुद्धा सारखी होईल. याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. त्याच म्हणजे समांतर रेषेमध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची समान आहे आणि पाया सामायिक आहे आणि म्हणून या दुसऱ्याचं क्षेत्रफळ आणि तिसऱ्याचं क्षेत्रफळ हे समान असणार आहे. तेच आपल्याला इथं कारण म्हणून द्यायचं आहे. म्हणजे त्रिकोण आपण घेतले त्रिकोण दुसरा त्रिकोण बी पी क्यू आणि त्रिकोण सी पी क्यू यांचा रेख पी क्यू हा सामायिक पाया आहे आणि त्याचबरोबर पी क्यू समांतर बाजू बी सी असल्यामुळं त्या ठिकाणी आपण त्रिकोण बी पी क्यू आणि त्रिकोण सी पी क्यू यांची उंची समान आहे. म्हणजे पाया समान झाला उंची समान झाला म्हणून त्यांची क्षेत्रफळ समान झाली. आणि ज्यावेळेला आपण हे विधान लिहितोय त्यावेळेला याचा अर्थ असा आहे की समीकरण 1 आणि 2 याची डावी बाजू जी आहे ती सारखी झाली. ते इथं आपण फक्त लिहायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू म्हणजे पहिल्याचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्याचं क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू म्हणजे पहिल्याचं क्षेत्रफळ भागिले तिसऱ्याचं क्षेत्रफळ. डावी बाजू सारखी लिहिली आणि ज्या अर्थी डावी बाजू सारखी आहे त्या अर्थी उजवी बाजू सारखी येणार म्हणून एपी भागिले पीबी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी हे आपलं विधान साध्य झालेलं पाहायला मिळते. आता याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. विधान सिद्धता आपण लिहिली. अनेक विद्यार्थ्यांना प्रमेय पाठ असते, प्रमेय पाठ करतात, पाठ करायची काही गरज नाही हे या पद्धतीने लक्षात ठेवा. प्रमेय माहिती असते पण त्या प्रमेयाचा अर्थ प्रत्यक्षात वापर करता येत नाही तर त्याचा आपण लक्षात ठेवूया. जेव्हा त्रिकोणामध्ये समांतर रेषा दिलेली असेल जेव्हा त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूपैकी कोणत्याही एका बाजूला समांतर रेषा दिलेली असेल तर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करू शकतोय. आता काही ठिकाणी आकृती अशीच असते पण तिथं वापर करता येते किंवा नाही आपण याच्यानंतरचा शेवटचा मुद्दा बघणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अशीच आकृती देऊन रेषा समांतर असून सुद्धा तिथं आपण इतर मुद्दा वापरणार आहे. पण तुम्हाला तात्पुरता हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहत असल्यामुळे लक्षात ठेवूया रेषा समांतर असली की आठवूया आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला वापरता येते काय. मग ते कसं वापरायचं तर रेषा जर समांतर असेल
तर यामुळे हे 4 भाग झालेले आहेत. आपण असं लक्षात ठेवूया, याला पहिला रेषाखंड म्हणूया, याला दुसरा रेषाखंड, याला तिसरा आणि याला चौथा. म्हणून आपल्या सोयीसाठी लक्षात ठेवूया, पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा रेषाखंड. 1/2 बरोबर 3/4 असं आपण जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालते. आता याच्यामध्ये हेच उलट, जर यांचं गुणोत्तर आणि यांचं गुणोत्तर सारखं असेल तर ही रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असणार आहे. त्याला आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणतोय. त्याची सिद्धतेची काही गरज नाही, फक्त विधानाचा अर्थ आपण समजून घ्या. याच आकृतीच्या आधारे आपण असं लिहिलं, विधान असं आहे, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूंना प्रमाणात असते. याचा अर्थ त्रिकोण एबीसी आपण वरचा त्रिकोण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एपी भागिले पीबी म्हणजे पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर एक्यू भागिले क्यूसी म्हणजे तिसरा रेषाखंड भागिले चौथा रेषाखंड, या दोघांचं गुणोत्तर आणि या दोघांचं गुणोत्तर सारखं आहे म्हणजेच त्या बाजू प्रमाणात आहेत असं असेल तर पी क्यू ही रेषा म्हणजेच रेषा यल ही बाजू बीसी ला समांतर हे सांगता येईल आपल्याला. त्यासाठी त्याच्या व्यत्यासाचा आपण आधार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्याच आधारे आपल्याला आणखीन एक प्रमेय बघायचा आहे, जे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय किंवा गुणधर्म म्हटलं तर चालेल. आता यामध्ये आपल्याला ही सिद्धता लिहित असताना देखील आता याची सिद्धतेची काय आपल्याला गरज नाहीये, तरी सुद्धा आपण या ठिकाणी त्याची सिद्धता पाहतोय. कारण या सिद्धतेच्या आधारे उदाहरणाच्या आधारे आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी या प्रमेयाचा वापर होणार आहे. पूर्वी हे प्रमेय म्हणून विचारलं जात होतं, पण आता आपल्याला मर्यादा दिलेल्या असल्यामुळे जे रचना बदललेली असल्यामुळं काही प्रमेय दिलेले असताना सुद्धा ते उदाहरणासाठी म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर होतोय. त्यापैकी हे एक प्रमेय आहे. वाक्य असं आहे, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. आता या ठिकाणी आपल्याला विधानाचा अर्थ बघताना आकृती काढायला पाहिजे. आपल्याला त्रिकोण घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्यातला एक कोन घ्यायचा आहे, त्याचा आपण दुभाजक काढायचा आहे. कमीत कमी एवढं जर आपल्याला समजलं तर आकृतीची सुरुवात झाली. पक्ष म्हणून आपण ती लिहू शकतोय. या ठिकाणी आकृती जर बघितला, त्रिकोण ए बी सी हा मूळ त्रिकोण आपण घेतलेला आहे. त्रिकोण ए बी सी, या त्रिकोणाचा ए हा कोन निश्चित केलेला आहे, म्हणजे बी ए सी हा कोन आहे. या कोनाचा या ठिकाणी हा किरण आपण जो काढलाय तो दुभाजक आहे, म्हणजे किरण एडी हा दुभाजक आहे आणि तो या समोरच्या बाजूला डी या बिंदूमध्ये छेदतो. हेच फक्त वाक्याच्या स्वरूपात आपण इथं लिहूया. जे पक्ष आपले त्रिकोण ए बी सी मध्ये कोन ए चा दुभाजक बाजू बी सी ला डी मध्ये छेदतो. हे लिहिलं. साध्य काय की जो कोन आपण कोन दुभाजक जो काढलेला आहे तो समोरच्या बाजूला, म्हणजे हा कोन ए घेतलाय आपण, त्याचा हा दुभाजक काढलाय, त्याची बीसी ही समोरची बाजू आहे. हे समोरची बाजू 2 भागात विभागली गेलेली आहे. म्हणजे बीडी आणि डीसी यांचं गुणोत्तर म्हणजे बीडी भागिले डीसी हे गुणोत्तर आणि उरलेल्या 2 बाजू त्रिकोणाच्या राहिलेल्या 2 बाजू, त्रिकोण आपण घेतलाय एबीसी, त्यातली एबी बाजू राहिलेली आणि एसी बाजू राहिलेली आहे, यांचं गुणोत्तर हे सारखं दाखवायचं आहे. म्हणजे साध्य आपलं आहे बीडी भागिले डीसी बरोबर एबी भागिले एसी हे आपलं साध्य आहे. आता हे साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपण रचना त्या ठिकाणी करणार आहे. रचना काय करायची आहे की जो कोन दुभाजक काढलेला आहे यालाच आपण बिंदू सी मधून जाणारी एक समांतर रेषा काढायची. या ठिकाणी आपण सीई ही एडी ला समांतर रेषा काढलेली आहे आणि जर बी ए आपण वाढवला तर तो ई मध्ये छेदतो, या पद्धतीने आपण सांगायचं आहे. म्हणून इथं रचना लिहित असताना बिंदू सी मधून किरण एडी ला समांतर रेषा काढली, ती रेषा वाढवलेल्या बी ला बिंदू ई मध्ये छेदते हे आपण दाखवायचं. आता याच्यानंतर आपल्याला सिद्धता लिहिताना आपण क्रम निश्चित करायचा आणि त्यानुसार मांडणी करायचं आहे. बऱ्याच वेळेला पुस्तकात दिलेल्या क्रमानुसारच आपण त्याचा विचार करतोय, पण थोडंस आपण आपल्या सोयीनुसार जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की सिद्धता लिहिताना किरण एडी हा सी ला समांतर किंवा एसी ला समांतर आहे. त्यामुळं एई ही त्याची आपण छेदिका घेऊ शकतोय आणि एसी देखील त्याची छेदिका घेऊ शकतोय. त्याच्या आधारे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ई हा कोन एक तयार झालेला आहे. तो कोण आहे? एईसी हा एक कोन तयार झालाय. आणि त्याचबरोबर ही रेषा जर आपण घेतली तर या ठिकाणी एक कोन तयार झालेला आहे बीएडी. आता ही रेषा याला समांतर असल्यामुळं ई या ठिकाणचा आणि ए या ठिकाणचा हा जो कोन आहे, दोन्ही कोन जे आहे ते संगत कोन होतात आणि हे संगत कोन एकरूप असतात. आणि म्हणून आपण इथं आपल्या सोयीसाठी याला आपण पहिला कोन आपण म्हणूया. पहिला कोन जो आहे तो कोन एईसी, याच्याशी एकरूप कोन याला आपण दुसरा म्हणूया बीएडी. म्हणजे पहिला कोन हा दुसऱ्याशी एकरूप दाखवला, कारण द्यायचं आहे तिथे विधान 1 आपल्याला मिळेल, कारण द्यायचं आहे संगत कोन. त्याच्यानंतर हा दुसरा कोन आणि इथं तयार होणार हा तिसरा कोन, हे दोन्ही कोन एकरूप घेऊया. म्हणजे दुसरा कोन तिसऱ्याशी एकरूप का? कारण हा कोन दुभाजकच आपल्याला दिलेला आहे आणि कोन दुभाजक असल्यामुळे दोन्ही कोन सारखे असणार, म्हणजे ते एकरूप असणार आहेत. आणि म्हणून कोन बीएडी
एकरूप कोण आपण DAC हे दुसरं विधान लिहायचं आहे. म्हणजे दुसऱ्या कोण हा तिसऱ्याशी एकरूप आहे आपण असं लिहिलं. कारण द्यायचं आहे पक्ष किंवा कोनदुभाजक असा उल्लेख केला तरी सुद्धा चालेल त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण लिहायचं हा तिसरा कोण आणि C या ठिकाणी तयार होणारा चौथा कोण याचा एक आपण विचार करायचा आहे. म्हणजेच कोण DAC याच्याशी एकरूप कोण ACE हे दोन्ही एकरूप दाखवायचे आहेत. म्हणजे हा तिसरा कोण आणि चौथा कोण आपण एकरूप दाखवायचा आहे. याला कारण द्यायचं असेल तर ही रेषा याला समांतर आणि ही त्याची छेदिका असल्यामुळे हे तयार होणारे दोन्ही कोण आहेत ते व्युत्क्रम कोण येतील आणि त्यामुळे हे दोन्ही कोण एकरूप असणार आहेत. असं हे तिसरे विधान तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे पहिल्या विधानामध्ये पहिला कोण दुसऱ्याशी एकरूप दाखवला हे पहिलं विधान कारण संगत कोण. त्यानंतर दुसरा कोण तिसऱ्याशी एकरूप दाखवला कारण पक्ष हे दुसरं विधान झालं. तिसरा कोण चौथ्याशी एकरूप दाखवला हे तिसरं विधान झालं कारण त्या ठिकाणी व्युत्क्रम कोण. याचा अर्थ पहिला कोण दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा कोण तिसऱ्याशी एकरूप आहे, तिसरा कोण चौथ्याशी एकरूप आहे, म्हणून चौथा कोण हा पहिल्याशी एकरूप असणार हे आपण लिहायचं आहे. म्हणजे 1, 2, 3 च्या आधारे आपण कोण AEC याच्याशी एकरूप कोण ACE हे आपण या पद्धतीने लिहू शकतोय. हे लिहिलं आपण की याचाच अर्थ असा आहे की जे आपल्याला या ठिकाणी जो त्रिकोण मिळतोय ह्या त्रिकोणामध्ये E या ठिकाणचा आणि C या ठिकाणचा कोण एकरूप आहे. मग त्रिकोणाचे हे दोन कोण एकरूप झाले. जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर इयत्ता 9वी मध्ये आपण एक प्रमेय बघितले आहे. त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्याच्या समोरील बाजू एकरूप असतात आणि म्हणून C च्या समोरची बाजू AE ही आपल्याला E च्या समोरची बाजू ACC एकरूप असणार आणि म्हणून AE बरोबर AC किंवा एकरूप आपण दाखवायचं आहे. असं विधान 4 आपण पूर्ण करायचं आहे. ह्या पद्धतीने आपण क्रम लावला तर सहजरित्या आपली उत्तर लिहिण्याची किंवा सिद्धांत लिहिताना बरोबर. आणि एकदा पुन्हा रिपीट करतोय. पहिला कोण दुसऱ्याशी एकरूप दाखवायचा आहे कारण संगत कोण विधान 1. दुसरा कोण तिसऱ्याशी एकरूप दाखवायचा आहे कारण पक्ष विधान 2 द्यायचं आहे. तिसरा कोण हा चौथ्याशी एकरूप दाखवायचा आहे कारण व्युत्क्रम कोण विधान 4 विधान 3 द्यायचं आहे. आणि 1, 2, 3 च्या आधारे हा चौथा कोण पहिल्याशी एकरूप दाखवा आणि त्याच्या आधारे ही बाजू याच्याशी एकरूप दाखवा कारण एकरूप कोणासमोरील बाजू असं द्या किंवा समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास असंही कारण आपण त्या ठिकाणी दिलं तर चालतंय. या पद्धतीने हे आपण इथं लिहिलेलं पाहायला मिळते. आणि इथंपर्यंत आपली ही सिद्धता पूर्ण झाली. फक्त आपण तिथं आकृतीवर बोट ठेवलेलं होतं आणि इकडे आपण ती लिहित आलेलो आहे. म्हणजे आपल्याला हे पाठ करायची काही गरज नाही. आकृतीवर बोट ठेवून आपण उत्तर लिहायला चालू केलं की आपल्याला उत्तर मिळते. आता याच्या आधारे आपल्याला काय करायचं पुन्हा आपल्याला एक मोठा त्रिकोण जो तयार झालाय त्याचा विचार करायचा आहे. या ठिकाणी BCE हा जो मोठा त्रिकोण आहे याच्यामध्ये ही रेषा याला समांतर आहे आणि रेषा समांतर म्हटलं की आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं आहे. आणि त्यासाठी आपण निश्चित केलं की रेषा समांतर असल्यामुळं आता याच्यामुळं हिथं 2 भाग झालेले आहेत आणि याच्यामुळं इकडचे हे 2 भाग झाले आहेत. पण आपल्या नियमानुसार पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा रेषाखंड. यामध्ये आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरला. त्रिकोण AC हा त्रिकोण BEC हा घेतलेला मोठा त्रिकोण त्याच्यामध्ये AD ही CE ला समांतर आहे कारण आपण ती रचना केलेली आहे. पण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा रेषाखंड. BD भागिले DC बरोबर या ठिकाणी BA म्हणजेच AB भागिले AE. मात्र आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला AE च्या ऐवजी AC पाहिजे आहे आणि AE च्या ऐवजी AC लिहायचं असेल तर हे दोन्ही सारखं हे लिहिलेच विधान 4 मध्ये आणि म्हणून तेवढाच एक बदल करूया. AE च्या ठिकाणी AC लिहा म्हणजे तुमचं साध्य कंप्लीट झालेलं पाहायला मिळते. आणि म्हणून इथं आपल्याला या पद्धतीने हे प्रमेय सिद्ध केल्यानंतर आपण हेही लक्षात ठेवत असताना लक्षात ठेवायचं आहे जर कोण दुभागलेला असेल तर समोरच्या बाजूचे जे 2 तुकडे पडतात त्यातल्या एकाला आपण पहिला मानला तर हा दुसरा घेऊया. म्हणून इथेही लक्षात ठेवता पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर ज्या 2 बाजू उरतात त्यातली ही तिसरी बाजू घ्या आणि ही चौथी म्हणजे पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा. या पद्धतीने 1 भागिले 2 बरोबर 3 भागिले 4. आता हेच उलट असेल तर त्रिकोणामध्ये समजा हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सारखा असेल तर साहजिकच हा या कोणाचा कोण दुभाजक असणार आहे. यालाच आपण त्याचा व्यत्यास म्हणतोय. त्याचा अर्थ फक्त समजावून घ्यायचा आहे. त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर जर D बिंदू असा असेल की BD भागिले DC म्हणजेच पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड यांचं गुणोत्तर बरोबर तिसरा रेषाखंड AB भागिले चौथा रेषाखंड AC हे सारखा असेल तर किरण AD हा या कोण ABAC चा दुभाजक असतो हे आपण सांगू शकतोय. त्यानंतर आपल्याला आणखीन एक इयत्ता 6वी इयत्ता 8वी मध्ये आणि 9वी मध्ये आपण एक गुणधर्म पाहिलेलं होतं. त्या गुणधर्माचा आणि पुन्हा या ठिकाणी आपण वापर करतोय. जे प्रमेयाचं विधान आपल्याला दिले त्याला म्हणजे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म
त्यामध्ये वाक्य असं आहे, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. आपल्याला लिहायचं आहे. आता वाक्याचा अर्थ बघितलं तर 3 समांतर रेषा पाहिजेत, त्याच्यावर आपल्याला एक छेदिका काढणं गरजेचं आहे आणि त्याचा आंतरछेद या शब्दाचा अर्थ आपण विचार घ्यायचा आहे. इथे या 3 रेषा घेतलेल्या आकृती बघितला, रेषा एल, एम आणि एन, ह्या 3 रेषा एकमेकांना समांतर आपण काढलेल्या आहे. त्याची एक्स ही एक आपण छेदिका घेतली. ही छेदिका जी काढलेली आहे ही छेदिका या पहिल्या रेषेला ए मध्ये, दुसऱ्याला बी मध्ये, तिसऱ्याला सी मध्ये छेदते. यामुळं ए पासून बी पर्यंतचा हा जो रेषाखंड आहे तो या 2 रेषांचा आंतरछेद त्याला म्हणता येईल. बी पासून सी पर्यंतचा हा जो रेषाखंड आहे त्याला या 2 रेषांचा आंतरछेद म्हणता येईल. म्हणजे हे दोन्ही आंतरछेद आहे, यांचं मी गुणोत्तर घेतलं. गुणोत्तर म्हणजे भागाकार, याचा अर्थ ए बी भागिले बी सी हे गुणोत्तर घेतलं आणि याच्यावरच मी आणखीन एक दुसरी छेदिका जर काढली, समजा ह्या 3 रेषा आहेत, याच्यावर आपण ही दुसरी छेदिका जर काढली, वाय ही छेदिका, ती पहिल्या रेषेला पी मध्ये, दुसऱ्याला क्यू मध्ये, तिसऱ्याला आर मध्ये छेदते. त्यामुळे पी क्यू हा एक आंतरछेद आणि क्यू आर हा एक आंतरछेद तयार होईल. हे दोन्हींचं गुणोत्तर म्हणजेच ए बी भागिले बी सी याचं गुणोत्तर आणि पी क्यू भागिले क्यू आर याचं गुणोत्तर हे सारखं आपल्याला दाखवायचं आहे. ते या ठिकाणी आपण लिहिले. म्हणजे थोडक्यात इथे आपण लक्षात ठेवताना जर 3 रेषा समांतर असतील आणि अशा 2 छेदिका आपल्याला मिळत असतील तर हा पहिला रेषाखंड म्हणूया, हा दुसरा रेषाखंड म्हणूया, हा तिसरा रेषाखंड आणि हा चौथा रेषाखंड. म्हणजे 1/2 बरोबर 3/4. म्हणजे आपण तिन्ही विधानामध्ये लक्षात ठेवलं. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कोण दुभाजकाचं असू दे किंवा 3 समांतर रेषा असू देत, मी थोडक्यात लक्षात ठेवलं 1/2 बरोबर 3/4. आकृतीत जी नावं दिलेली असतील त्या नावाचा आधार घेऊन तुम्ही त्या पद्धतीने गुणोत्तराची मांडणी जी आहे ती करू शकताय. आता हेच आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे की जर समजा आपल्याला परीक्षेमध्ये काय केलं होतं किंवा बऱ्याच वेळेला उदाहरण सोडवत असताना आकृतीचा आकार बदलला, म्हणजे त्या ठिकाणी त्याची मांडणी बदलली की आपण बऱ्याच वेळेला गोंधळतोय. तर गोंधळून न जाता आपण नेमकं काय देतात हे आपण बघूया. म्हणजे आपल्याला यापैकीच काहीतरी असणार हे 100% आहे. तुम्हाला एक तर आकृती या पद्धतीने किंवा एक आकृती या पद्धतीने किंवा या पद्धतीने. याचा अर्थ काय की इथं जर बघितलं तर तुम्हाला ही रेषा इथं समांतर दाखवली, त्याच्या जी आकृती आपण रोटेट केली आणि आता त्याच्याऐवजी आपण काय केली, ही रेषा याला आपण समांतर दाखवलेली आहे आणि पुन्हा रोटेट केलं आपण आणि ही रेषा याला समांतर दाखवली. म्हणजे एक तर परीक्षेमध्ये अशी असेल आकृती किंवा या पद्धतीने किंवा या तिन्हीपैकी कोणत्याही प्रकारची आकृती असली तर बरेचसेच विद्यार्थी असं दिल्यानंतर गुणोत्तर लिहितात, पण या पद्धतीची गुणोत्तर लिहित असताना त्यांना अडचण येतं. त्यासाठी लक्षात ठेवूया आपण कशीही दिलेली असलं तर आपला नियम काय सांगतोय, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगते की जी रेषा आपण काढलेली आहे, समांतर रेषा काढलेली आहे, त्याच्यामुळे 4 भाग तयार होतात. जर मी याला पहिला रेषाखंड म्हटलं तर हा दुसरा, म्हणजेच 1/2 बरोबर 3/4. तसं इथं करूया, हे याला समांतर आहे. मी आता यातला कुठला पहिला मानतोय त्याच्यावर पुन्हा अवलंबून आहे. समजा मी याला पहिला म्हणलं तर हा 1/2 येणार आहे, तर इकडचं हे 3/4. किंवा मी याला पहिला म्हणलं तर हे 1/2 बरोबर 3/4. समजा तुम्ही उलट केला, याला जर तुम्ही पहिला मांडला तर हा तुमचा दुसरा होईल, त्याच वेळेला हा तिसरा असणार आणि हा चौथा असणार. त्यामुळे आपण क्रम कसा ठेवतो त्यानुसार त्याची मांडणी करायची आहे. इथे तुम्ही जर बघितला हा पहिला रेषाखंड घेतला तर हा दुसरा रेषाखंड येईल 1/2 बरोबर, त्यावेळेला हा तिसरा घेतलेला आहे आणि हा चौथा घ्यायचा आहे. तसंच उलट आपण विचार केला, याचं गुणोत्तर सारखं जर आपल्याला मिळत असेल तर ही रेषाला समांतर असणार. म्हणजे 1/2 यांचं गुणोत्तर बरोबर आपल्याला 3/4 यांचं गुणोत्तर मिळत असेल तर रेषा डी ही बाजू BC ला समांतर असणार. जसं इथं वर 3 रेषांचा विचार केला तसं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयामध्ये सुद्धा 3 कोन आपल्याला, त्रिकोणाचे 3 कोन असतात, कोणताही दुभागू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण समजा आकृती अशी दिलेली असेल, हा वरचा कोन दुभागलेला असेल, त्याच्याऐवजी या ठिकाणचा हा खालचा कोन इथं दुभागलेला असेल, त्याच्याऐवजी या ठिकाणचा हा खालचा कोन दुभागलेला असेल, बरोबर. तर हे तिन्ही कोन कशाही पद्धतीने असतील तर विधान काय सांगते, जो कोन दुभागलाय त्याच्या समोरच्या बाजूचं गुणोत्तर, पहिले एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण इथं या पद्धतीने असेल तर हा पहिला रेषाखंड आपण मांडलाय, हा दुसरा रेषाखंड, पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा. तेच या आकृतीत करत असताना हा कोन दुभागलाय, समोरचं गुणोत्तर घ्या. मग त्याच्यामध्ये मी हा पहिला जर घेतला तर हा दुसरा होणार आहे, म्हणजे पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा. इथं जर वरच्या रेषाखंडाला तुम्ही पहिला मांडला तर हा तुमचा दुसरा होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे इकडचा तिसरा आणि या ठिकाणचा चौथा असणार आहे. तोच क्रम या ठिकाणी घेतलाय. जर हा अशा पद्धतीने आपल्याला आकृती दिली असेल तर याचं गुणोत्तर लिहिताना जे समोरच्या बाजूचा पहिला विचार करायचा, हा पहिला घेतला तर हा दुसरा येईल, त्यामुळे हा तिसरा रेषाखंड आणि हा चौथा. तेच उलट आपण व्यत्यासाचा विचार केला, जर BD भागिले DC याचं गुणोत्तर आणि BA भागिले AC याचं गुणोत्तर सारखा असेल तर या ठिकाणी हा कोन दुभाजक आहे हे सांगता येईल. आणि त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आपण बघितला
तीन समांतर रेषा आपल्याला दिलेले असतील तर त्या याच्यामध्ये हे 4 भाग पुन्हा इथं 2 भाग आणि इथे 2 भाग तयार होतात. त्यामुळे आपल्या नियमानुसार पहिला रेषाखंड भागिले दुसरा रेषाखंड बरोबर तिसरा रेषाखंड भागिले चौथा रेषाखंड, म्हणजे 1/2 बरोबर 3/4 एवढं विधान लक्षात ठेवलं तर 1.2 शी संबंधित आपल्याला जे आवश्यक असणारी जी प्रमेय आहेत ती प्रमेय आणि त्याच्यावर आधारित असणारी उदाहरण पूर्ण करण्यासाठी या विधानाचा आपल्याला वापर करता येईल. अशा पद्धतीने आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला संपदा क्लासेसचे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओ देखील पाहता येईल किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी या पद्धतीने त्या व्हिडिओचा वापर हा तुम्हाला करता येईल. ही व्हिडिओ तुम्ही इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करू शकताय. थँक्यू.